अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. माझ्या उमेदवारीनंतर सेनेचा उमेदवार जाहीर झाला असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. माझ्या काकांना असं वाटलं आपण कसे मागे राहिलो असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. अमित ठाकरेंच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. अमित ठाकरे वयानं लहान, शांतपणे निवडणूक लढवावी, तरुण कार्यकर्ता म्हणून अमित ठाकरेंना शुभेच्छा असं देखील या दरम्यान संजय राऊतांनी म्हटलं. मला वाटतं लिस्ट जाहीर झाल्यानंतर 3 तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला. त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो. 1-2 दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला. तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन हा संदीपजींना केला. तुम्ही आत्ता पण विचारू शकता, आमच्या संदीप देशपांडे सरांना केला. कारण मी बातम्या ऐकायला लागलेलो की कुठेतरी वरळीमधनं माघार घेतली तर आम्ही माहीममधनं माघार घेऊ. हे फक्त बातम्या येत होत्या, मला माहीत नव्हतं खरं आहे की खोटं आहे. पण पहिला फोन मी संदीपजींना केला की माघार घ्यायची नाही, आपण उतरलोय ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच. बघा, अमित ठाकरे हे लहान आहेत वयानं, ते निवडणूक लढत आहेत. त्यांनी निवडणूक शांतपणे लढावी. तरुण कार्यकर्ता म्हणून शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.